इयत्ता नववीच्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना बेटा नमस्कार. बेटा अभ्यास करताय ना? व्हेरी गुड. अभ्यास करत राहा, असंच अभ्यास करत राहा. सेकंड, आज जो आपण अभ्यास करणार बेटा तो इयत्ता नववीचा जो राज्यशास्त्र आहे त्याचा जो दुसरा भाग आहे तो दुसरा भाग आपण आज अभ्यासणार आहोत. ठीक आहे. सो या धड्यामध्ये काय आहे ना बेटा, हा जो धडा आहे तो आहे भारताच्या परराष्ट्र धोरणांची वाटचाल. एमपीसी युपीसीच्या दृष्टिकोनाने अत्यंत फार महत्वाचा हा पार्ट आहे, कारण या एमपीसी युपीसी मध्ये जो एक पद आहे जसे की IAS IPS, तसंच एक पद आहे IFS. ओके, हे IFS जो पद आहे हा IFS पदचा हा म्हणतो इंडियन, एफ म्हणजे फॉरेन आणि एस म्हणजे सर्व्हिस. इंडियन फॉरेन सर्व्हिसेससाठी फार महत्वाचं. फॉरेन म्हणजेच परराष्ट्र, इंडियन म्हणजे भारत, भारतीय परराष्ट्र सेवा. भारतीय परराष्ट्र सेवा या खात्याचं या पदाचं मान आहे, जो IAS IPS नंतर तिसरं सर्वोच्च पद UPCचा मानला जातो. UPCचा बरं का. तर UPC दृष्टिकोनाने अत्यंत महत्वाचा धडा आहे बेटा. सो ज्यांना UPC वाटतं की फार कठीण असतो, काही कठीण नाहीये. इथं तुम्ही आरामात समजून घेऊ शकता. तुमच्याच आपल्या इयत्ता नववीच्या बोर्डामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्याला उपयुक्त अशी माहिती सर्व एमपीसी युपीसी दृष्टिकोनाने डिझाईन करून दिलेली आहे. फक्त इतकंच आहे की आपल्याला मेहनत घ्यायची, परिश्रम घ्यायचा आणि हे पुस्तकं विकायचे नाही आहेत तुमचे. ज्याने एमपीसी युपीसी करायचं आहे त्यांनी हे आपले पुस्तकं अजिबात मुळातच विकू नका. एमपीसी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे विकू नये, युपीसी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हे विकू नये. ओके, हे लक्षात ठेवा. तर या पाठामध्ये आपण काय शिकणार आहे, तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे काय, तिचे स्वरूप कसे असते, मागील शतकातील शीतयुद्धाचा परिणाम कसा झाला होता. आपल्याला मागील पाठात आपण अभ्यास केलो होतो की अमेरिकेने एक नाटो नावाचा एक संघटना तयार केली होती आणि रशियाचा जो सोव्हिएत रशिया किंवा जुन्या पुस्तकामध्ये सोव्हिएत युनियन या देशामध्ये, या संघामध्ये सामील होण्यासाठी देशामध्ये काय झालं होतं, स्पर्धा लागली होती. प्रत्येक देश त्याच्या पद्धतीने आर्थिक व्यवहार करण्यासाठी आणि विविध उलाढालासाठी, देवाणघेवाणसाठी आणि स्वतः जे मागील देश आहेत, मागील म्हणजे जे अनडेव्हलप देश आहेत, त्या देशांना प्रगतीच्या दिशेने पुढे नेण्यासाठी, वाटचाल करण्यासाठी एकमेकांना आर्थिकरित्या सहकार करून शिक्षण क्षेत्रामध्ये आर्थिकरित्या औद्योगिक धंद्यामध्ये औद्योगिक क्रांतीसाठी लागणारे जे काही घटक आहेत, किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये करणारी जी काही प्रगती आहे, यासाठी प्रत्येक देश या दोन संघटनेच्या मार्फत स्पर्धा करत होती. त्याचबरोबर प्रत्येक संघटना ही कटिबद्ध होती की जो देश आपल्या संघटनेमध्ये सामील होतो तो देशाचं संरक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सामूहिक म्हणजे संघटनेच्या सर्व देशांची जबाबदारी आहे बरं का. आणि त्या संघटनेचं एक लीडर असायचं, जसं अमेरिका नाटोचा लीडर आहे तसंच रशिया हा त्यांच्या संघटनेचा लीडर होता, म्हणजे सोव्हिएत रशिया किंवा सोव्हिएत युनियन. इथपर्यंत आय थिंक मी तुम्हाला क्लिअर असेल. आणि त्यांचा संबंध कसा होता आपण आंतरराष्ट्रीय दृष्ट्या आपण पाहिलं होतं. त्याचे परिणाम काय झाले जगामध्ये हे आपण शीतयुद्धामुळे पाहिलेलं आहे. आज देखील इराणचं काय चाललेलं आहे, अमेरिकेबरोबर सध्या युद्ध चाललेलं आहे. इराणचं युद्धामुळे काय होतंय, मोठ्या प्रमाणामध्ये काय चालू आहे, युद्ध चालू आहे. तेल आज मिळत नाहीये. आज एक स्थळ, एक लोकेशन इराणचा समुद्री पॉइंट जो सर्वात गाजलेला आहे, हॉर्मोज स्ट्रेट हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट सर्वात अत्यंत महत्वाचा काय समजला तो, कारण अरेबियन देशामध्ये जर आपल्याला संपर्क करायचा आहे तर याच मार्गातून आपल्याला विविध जहाजे आपल्याला घेऊन जावं लागतात. मालवाहू जहाजे असतात, तेलवाहू जहाजे असतात, तिथनं जातात बेटा बरं का. सो हा अत्यंत महत्वाचा आहे. हा हॉर्मोज स्ट्रेट आहे. इथनं कोणत्याही पद्धतीने तेल दिलं जात नाही. त्याच्यामुळं आपल्या इथं तेल येत नसल्या कारणाने, कच्चा तेल येत नसल्या कारणाने आपल्या इथले जे काही दाम आहेत, ओके, ते वाढले. जसे की गॅसचं दाम असतील, पेट्रोलचे दाम असतील, डिझेलचे दाम असतील, अन्य भाजीपाल्याचे दाम असतील. कारण डिझेलच्या सहाय्याने ट्रक चालतो आणि जर ट्रकवाल्यांना, ट्रान्सपोर्टवाल्यांना जर आपला डिझेल स्वस्त मिळत नसेल तर ते काय करतात, पर्यायाने ट्रान्सपोर्टचं जे चार्ज आहे वाढवतात. ट्रान्सपोर्टचं जे चार्ज वाढलं तर अल्टिमेटली जो कच्चा माल आहे किंवा शेतीसाठी जे आपले जे धान्य आहेत, भाजीपाले आहेत, त्याचे दाम काय होतात, वाढतात. वस्तूंचे दाम वाढतात. ठीक आहे.
या हिशोबाने सगळं आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था चालत असते, इकॉनॉमिक चालत असतो. ओके, हे तुम्हाला कळालं असेल. तर आता आपण त्यांच्याशी संबंध अन्य विषयांची ओळख करून घेणार आहोत बरं का. इतर अन्य गोष्टींची आपण आता संबंध घेणार आहोत. त्यानुसार आपण परराष्ट्राचे धोरण काय असतं, त्यावर परिणाम करणारे घटक काय असतात, तसेच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप कसे आहे हे आपण जाणून घेणार आहोत. भारताचं परराष्ट्र धोरण बोलायला गेलं तर भारत हा मैत्रीपूर्ण देश आहे. कधी युद्ध चालत नाही. युद्ध केल्यास तो पहिल्या शांतीपूर्वक प्रयत्नाने सोडवण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या प्रयत्नात, दुसऱ्या प्रयत्नात त्याला चेतावणी दिली जाते, तिसऱ्या प्रयत्नात भारत हल्ला करायला कधी पुढं मागं विचार करत नाही. कारण आत्मसंरक्षण म्हणजे हल्ला असतो असा कधीही होऊ शकत नाही. एखादा देश स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी जर एखाद्या व्यक्तीवरती हल्ला करत असेल तर त्याला आत्मसंरक्षण म्हणतो आपण बेटा. स्वसंरक्षणासाठी ज्यावेळेस दुसऱ्या देशावरती आपण ज्यावेळेस हल्ला करतो त्यावेळेस त्याला आत्मसंरक्षण म्हणतो बरं का. तर भारत हा असा शांतिप्रिय देश आहे, कधी हल्ला करून येत नाही आणि केल्यास तर भारत त्याचं प्रत्युत्तर जसाचा तसा देतो बेटा. ठीक आहे, आता आपण पाहणार आहे परराष्ट्र धोरण. परराष्ट्र धोरण म्हणजे काय आणि तो काय काय त्याच्यातले घटक आहेत. परराष्ट्र धोरणाचे विविध घटक आता आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे तो आहे तुमचा अर्थ व महत्व. अर्थ म्हणजे पैसा. ओके, सर्व देश काय करतात रे, सर्व देश आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात. सर्व देश कशाचे घटक असतात, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात. हा, त्यातील कोणताही राष्ट्र स्वार्थाने स्वयंपूर्ण नसते. स्वार्थाने स्वतः कधी परिपूर्ण असतो. याचं उदाहरण चायना आहे बेटा, रशिया आहे, अमेरिका आहे. आज अमेरिका म्हणतं आमचं एवढं चांगलं आहे, अमुक आहे, ढमुक आहे, तमुक आहे, आमकं ढमकं बोलतो. पण याच्या एवढं असून सुद्धा ज्यावेळेस भारतावरती टेरिफ लावली गेली, 50% टेरिफ लावलं आपल्या इथल्या उद्योगपतीने. त्यापैकी एक उद्योगपती आहेत अदानी. त्यांनी काय केलेलं आहे, अमेरिकेमध्ये त्यांचे जे उद्योग समूह आहेत, काही उद्योग समूह तिथं 4,000 कोटींची इन्व्हेस्टमेंट केली बरं का. 4,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट अमेरिकेमध्ये अदानींनी केली, अंबानींनी केली आणि काही छोटे मोठे बडे उद्योगपती आहेत त्यांनी सुद्धा काय केलेले आहेत, तिथं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे अमेरिकेमध्ये बघा. म्हणजे अमेरिका काय करतं, इनडायरेक्टली इन्व्हेस्टमेंट असं घेत असतो बघा, कसं त्याचं मेंटॅलिटी आहे. हा, अमेरिका डायरेक्ट कधीच म्हणत नाही किंवा माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट कर. त्यासाठी परराष्ट्र धोरण आपण कसलं शार्प असला पाहिजे, या पद्धतीने आपण समजून घेतले पाहिजे. ठीक आहे, स्वयंपूर्ण कधीच कोण असतो, अमेरिका नसतो, रशिया नसतो, चायना देखील नसतो. हा, म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्था परस्परांवर अवलंबून असते. परस्परांवरती अवलंबून असतात रे आंतरराष्ट्रीय व्यवस्था, हे आपल्याला समजले पाहिजे बरं का. हे परस्पर अवलंबन मात्र मोजक्या देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे असतात असं कामा नये. जसं बघा अमेरिका तर सध्याला काय करते, स्वतःच्या देशाच्या फायद्यासाठी आणि स्वतःच्या देशातल्या नागरिकांच्या फायद्यासाठी विचार करते की नाही. नुकतंच बघा बेटा आपले पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आपल्याला न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाला गेलेले पाहायला मिळाले. सगळ्या सोशल मीडियावरती आपल्याला दाखवलं की कसे मोदी आले, किती ग्रँड वेलकम झाला. पण सोशल मीडियावरती ज्यावेळेस आपण पाहिलो, बातम्यांमध्ये प्रसार माध्यमांमध्ये ज्यावेळेस दाखवलं गेलं की आपल्याला मोदींचं ग्रँड वेलकम कसं केलं ते दाखवलं गेलं. पण पडद्यामागची जी गोष्ट आहे, सोशल मीडियावरती आल्यानंतर ना मोदीला गो बॅक नावाचे नारे दिले गेले. गो बॅक मोदी नावाचे नारे दिले. का दिले, कारण त्यांच्या इथे देशामध्ये जर एखादं परदेशातनं व्यक्ती अमर्यादित अनियंत्रित पद्धतीने आणि चुकीच्या मार्गाने त्यांच्या देशामध्ये येऊन राहत असेल आणि त्यांचे हक्काचे जॉब्स घेत असतील तर हे आपल्या देशातल्या व्यक्तींना सुद्धा, आपल्या इथल्या युवकांना सुद्धा तो पटणार नाही. बरोबर आहे. सो असं कधीही करणं, चुकीच्या मार्गाने जाणं किंवा एखादा देश आणि त्या देशातली व्यवस्था एखाद्या देशावरच्याच व्यक्तींना जास्त जॉबला बोलवणं हे चुकीचं आहे. आता हे असं का होतं तेही सांगतो बेटा. ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणे स्थिर अर्थव्यवस्था आहे. तिथल्या लोकांना जे जॉब वगैरे मिळते स्थानिक लोकांना, तर त्याचे पॅकेजेस ते हाय मागतात बेटा, खूप हाय लेवलचे पॅकेजेस मागतात. आणि अख्ख्या जगाला माहिती आहे की इंडियामध्ये टॅलेंट भरभरून आहे आणि एकदम
स्वस्तामध्ये इंडियातले लोक काम करतात, म्हणजे अगदी 25 ते 30 लाखाचं पॅकेज वार्षिक घेतात आणि स्वस्तामध्ये त्यांना मिळतं. ते जर ऑस्ट्रेलियाचा व्यक्ती जर बोललं तर त्याला साधारणतः 80 ते 90 लाख रुपये द्यावं लागतं. जर आपण जर साधारणतः 20 लाख वार्षिक पॅकेज जरी पकडला तर असे 4 एम्प्लॉई एका एम्प्लॉईच्या जागी काम करतात. त्याच्यामुळं तिथले स्थानिक व्यक्ती जे आहेत, विद्यार्थी आहेत किंवा संघटना आहेत, ते मोदींच्या विरुद्ध आले होते बरं का. तर त्यांनी उघड उघड त्यांच्या देशाच्या व्यवस्थेवरती प्रश्न न करता त्यांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानावरती बोट ठेवलं, जो की चुकीचं आहे. ओके. आणि एक पद्धतीने बघायला गेलं तर आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांचं पण कर्तव्य आहे की असे जर चुकीच्या पद्धतीने इमायग्रंट्स एखाद्या देशामध्ये जाऊन जॉब घेत असतील किंवा एखादा देश त्या देशावरती जर अवलंबून असेल तर हे चुकीचं आहे. आपण विचार केला पाहिजे, आपल्या देशामध्ये कुठेतरी युवकांना रोजगार कमी मिळतोय, त्यासाठी रोजगारावरती प्रयत्न केला पाहिजे. ओके. म्हणजे दोन्ही गोष्टी एकमेकांना परस्पर अवलंबून आहेत. आता हे सगळं परराष्ट्र धोरण आहे, यात कोणत्याही पद्धतीने राजकारण नाही आहे, त्यामुळे कोणी असं काही समजून घेऊ नका. ठीक आहे. सो हे प्युअर परराष्ट्र धोरणाचा एक घटक आहे जे मी तुम्हाला समजवतोय. तर प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे हसावे असे प्रयत्न करावे. प्रत्येक राष्ट्राला आता जो संघटना एखादं मागासलेलं साऊथ आफ्रिका एखादा मागासलेलं जग आहे, देश आहे, हे अख्ख्या जगाला माहिती आहे. आणि तो नाटोचा एक सदस्य आहे, बरोबर आहे. तर तो काय म्हणतो, मला माझं तू डेव्हलपमेंट कर, माझ्या याच्यामध्ये तू मला चांगले रस्ते दे, मला त्यासाठी निधी दे, वर्ल्ड बँकेकडनं मला निधी दे, संघटनेकडनं निधी दे, हा, माझ्या मुलांना शिक्षित करण्यासाठी चांगली शाळा बांधून दे. हे आपली सामूहिक जबाबदारी आहे, अमेरिकेची जबाबदारी नाही आहे. सगळ्या देशांनी नाटोच्या तेरा अशा गरीब देशांना थोडं थोडं इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, जेणेकरून प्रत्येक देश काय करू शकतो, स्वतः विकास घडून आणू शकतो, चांगल्या सोयी तिथं चांगल्या गोष्टी मिळू शकतात बरं का. कोणत्या कोणत्या राष्ट्रांशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचं किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण कोणती भूमिका घ्यायची इत्यादींविषयी प्रत्येक देशाला त्याचा निर्णय घ्यावा लागतात, बरोबर आहे. आता नुकताच आपल्या अमेरिकेने काय केलं, आपल्यावरती पेट्रोल बंदीचं काय कच्च्या तेलाचं बंदी लावली, रशियाकडनं आपण घेऊ शकत नाही तेल म्हणून उघडरित्या बोललं. आता ती भूमिका त्या भूमिकेवरती जो प्रश्नचिन्ह निर्माण झाला, त्या भूमिका आपण कशी घ्यायची ते आपण चांगल्यारीत्या आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने हाताळलेलं आहे. त्याच्यामुळं किंबहुना जे आखाती देश आहेत, आखाती म्हणजे जे आपले जे अरेबियन देश आहेत, अरेबियन कंट्रीज आहेत, तिथले ओमान असतील, कतार असतील, तिथनं आपण काय केलं, क्रूड ऑइल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, बरोबर आहे. किंवा इतर असे जे देश आहेत तिथनं आपण क्रूड ऑइल आणण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर आहे. व्हिएतनाम वगैरे जे आपले मित्र देश आहेत, तिथनं आपण काय करतो, तिथनं आपण मोठ्या प्रमाणामध्ये कच्चा तेल आणतोय, क्रूड ऑइल आणतोय, बरोबर आहे. इथपर्यंत आय थिंक तुम्हाला कळलं असेल की कसे निर्णय आपण घेऊ शकतो आंतरराष्ट्रीय स्तरावरती. आता त्यापुढे आपण अभ्यासणार आहे. असे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावे लागतात. या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. या अशा वैचारिक चौकटीला आपण काय म्हणतो, परराष्ट्र धोरण म्हणतो. काय म्हणतो, परराष्ट्र धोरण. प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवते. प्रत्येक सार्वभौम म्हणजे इंडिपेंडेंट, बरं का, स्वतंत्र राष्ट्र आपले आपले परराष्ट्र धोरण काय करत असतात, ते आखत असतात, बरं का. त्यांची त्यांची ती स्वतःची मर्जी असते. कुठला देश त्याला सांगू शकत नाही तू हे नियम पाळायला पाहिजे म्हणून. म्हणूनच राष्ट्रांमध्ये परस्पर संबंधाचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्वाचं आहे, बरं का. त्यामुळे परस्पर संबंध याचा अभ्यास हे आपल्याला परराष्ट्र धोरणाच्या हिशोबाने अत्यंत महत्वाचे आहेत, बरं का. समजतं बेटा. ओके. तर इथं बघा, हे तुम्हाला माहिती आहे का, तर आपल्याला जेव्हा एखाद्या देशाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्या देशाचे संविधान, त्या देशाचं संविधान आणि परराष्ट्र धोरण समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. उद्या जर समजा मी म्हणलं मला उद्या न्यूझीलंडमध्ये काम करायचं आहे, मला तिथं ड्रीम जॉब मला मिळवायचं आहे, मला तिथं जाऊन काम करायचं आहे, तर न्यूझीलंडला जाण्यासाठी तिथलं जे संविधान आहे, तिथले जे नियम आहेत, ते कायदे मला पहिले महत्वाचे माहिती करून घेणे गरजेचे आहेत ना, नाहीतर माझं कोणी पण गैरफायदा घेईल, बरोबर आहे. तिथले कलम कोणते, आर्टिकल कोणते, हे मला पहिले समजून घ्यावं लागणार आहे. आपण म्हणतो मला जॉब करायचा, त्या देशात जॉब करायचा, अरे बेटा तुम्हाला जॉब करायचा आहे, पण त्या देशामध्ये काय कायदे कानून आहेत ते तुम्हाला माहिती गरजेचे आहेत. तिथे काय हक्क आहेत तुमचे ते समजून घेणं गरजेचं आहे. तुमचे हक्क तिथल्या संविधानामध्ये कसं मांडले गेले ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि भारताबरोबर जर समजा उद्या न्यूझीलंडमध्ये काही चुकून घडलंच, अशी कठीण परिस्थिती आली,
तर परराष्ट्र संबंध कसा आहे, भारताबरोबर जर न्यूझीलंडचं काही वाकडं झालंच, तुम्ही तर तिथे न्यूझीलंडमध्ये गेला ना जॉबला, मग तुम्हाला तुमच्यावरती समस्या येणार आहे का नाही, अडचणी येणार का नाही, तुम्हाला कोण मदत करणार? मग त्यावेळेस न्यूझीलंडचे भारताबरोबरचे परराष्ट्र संबंध कसे आहेत हे समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. उगं जॉब पाहिजे, मला इकडे जायचं इकडे जायचं हे महत्वाचं नसतो. या दोन घटक लय महत्वाचे असतात बरं का, हे अत्यंत महत्वाचे आहेत रे बेटा. तर आता आपण बघणार आहे बेटा राष्ट्रीय हित संबंध, स्वतःचा हित संबंध, राष्ट्रीय हित संबंध कसं ठेवायचं आपलं बरं का. भले अमेरिका कसं जरी वागत असला तरी आपलं राष्ट्र आपल्या हिताचा संबंधित निर्णय घेतो. आणि अशा अशा परिस्थितीत इंदिरा गांधीजींच्या काळामध्ये सुद्धा इंदिरा गांधींनी असे धाडसी निर्णय घेतलेत. अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये धाडसी निर्णय घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपले जे हे आहेत कोण नरेंद्र मोदीजी, त्यांनी सुद्धा रशियाकडनं ओपनली तेल घेतलेलं, जरी आपल्याकडे टेरिफ लावलं होतं तरी बरं का, काही दिवसांसाठी का होईना ते टेरिफ ला जुगारून त्यांनी तेल घेतलं आणि काही महिन्यांचा साठा आपल्याकडे उपलब्ध करून घेतला बरं का. परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतले पाहिजे बरं का. तर राष्ट्रीय हित संबंध आणि परराष्ट्र धोरण यांचे अतिशय निकटचा संबंध असतो. काय असतो? एकदम निकटचा, म्हणजे निकट म्हणजे जवळचा, निकट म्हणजे निकटचा तुम्ही अर्थ लिहून घ्या रे. निकटचा म्हणजे जवळचा संबंध आहे. राष्ट्रीय हित संबंध म्हणजे जर मी एखादं स्वतःबद्दल जर विचार केलं, मी दुसऱ्यांपेक्षा स्वतःचा विचार पहिला करत असतो बरोबर, तर मी स्वतःचा विचार करत असताना दुसऱ्याचं मी नुकसान केलं पाहिजे का नाही, याला आपण म्हणतो एकमेकांचा परस्पर संबंध म्हणजे परराष्ट्र धोरण. म्हणजे मी समजा उदाहरणार्थ जर मी भारत असेल आणि जर माझे शेजारी चायना असेल, तर मी चायनापेक्षा माझं पहिलं माझ्या स्वतःचा आणि माझ्या देशाच्या नागरिकांचा विचार केला पाहिजे आणि ना की चायनाचा. पण ह्या संबंधांमुळे आपले नाते बिघडले नाही पाहिजे याचीही आपण दखल घेतली पाहिजे. ओके, असं राष्ट्रीय हित संबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते बरं का. राष्ट्रीय हित संबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते बरं का. म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हित संबंधाचा अर्थ व त्याचे महत्व समजून घेतलेच पाहिजे बरं का. हे अत्यंत महत्वाचं आहे. तर राष्ट्रीय हित संबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायची उपाययोजना बरं का. म्हणजे जर आपल्याला राष्ट्रीय हित संबंध संदर्भात जर बोलायला तर देशाचे स्वातंत्र्य, देश स्वतंत्र असला पाहिजे, कुणाच्या गुलामीखाली किंवा कुणाच्या एखाद्या निर्णयाखाली आपण काम केलं नाही पाहिजे बरं का. हल्ली अमेरिकेच्या दबावाखाली भारत काही निर्णय घेतोय जी की चुकीचं आहे बरं का. हे मला एकट्यालाच नाही, अख्ख्या जगाला उघडपणे दिसतोय की आपण भारत अमेरिकेच्या इन्फ्लुएन्स अंडर खूप आलेलो आहे बरं का. जे की आपल्या सार्वभौमत्वासाठी म्हणजेच आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी किंवा आपल्या नागरिकांच्या स्वाभिमानासाठी हा फार घातक आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनाने बरं का. एक धाडसी निर्णय मोदींनी घ्यावा अजून एक, जेणेकरून अमेरिकेला पण कळायला पाहिजे की बाबा भारत हा कधी कुणाचा न ऐकणारा देश आहे. एक लिमिट असते प्रत्येक गोष्टीला ऐकण्यासाठी आणि प्रत्येक वेळेस टॅरिफ हा जो लावलेला चाललेला खेळ आहे हा चुकीचा आहे बरं का. आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचाही राष्ट्रीय हित संबंध समावेश होतो. काय? आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी, आपल्या देशाचा स्वाभिमान वाढवण्यासाठी जे प्रयत्न केला जातो त्याला राष्ट्रीय हित संबंध म्हणतात. जो देश प्रत्येक आपल्या हिशोबाने विचार करतो. उदाहरणासाठी शेजारचं पाकिस्तानचं उदाहरण घेऊया. शेजारचं पाकिस्तान काय करतो, भले किती खड्ड्यात जरी गेला तर चायना बरोबर चांगले संबंध ठेवून इकडनं तिकडनं का होईना वेगवेगळ्या जागतिक बँके म्हणणं किंवा वेगवेगळे फोरम म्हणणं, इकॉनॉमिक फोरम म्हणणं, तो काय करतो इन्व्हेस्टमेंट आणतो, म्हणजे कर्ज करून घेतो चायनाकडनं, वेगवेगळ्या देशांकडनं कर्ज करून घेतो आणि त्यांच्या नागरिकांना सुखसुविधा पुरवण्याचं काम करतो. म्हणजेच काय की आपला आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न करतो. पण या आर्थिक साधन करत असताना देशावरती वाढणारा जो कर्ज आहे याच्यावरती पण आपण काय केलं पाहिजे, विचार नीटपूर्वक केला पाहिजे. जर देशावरती कर्ज वाढू लागला तर देशावरच्या प्रत्येक नागरिकांवरती तो कर्ज वाढलेला असतो. फक्त देशावरती कर्ज वाढत असतो तर देशाच्या प्रत्येक नागरिकांवरती तो कर्ज वाढत असतो बरं का.
तर तेही फेडण्याची तयारी आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकांची असते बरं का. त्यामुळं कोणतंही सरकार त्या त्या देशामध्ये ज्यावेळेस काम करत असतो तर ते सरकार किती कर्ज घेतोय, किती कर्ज वाढवतोय आणि कसं कर्ज फेडतोय याच्यावरती सुद्धा प्रत्येक नागरिकांचा बारीक लक्ष असलं पाहिजे. आणि त्या संदर्भात जर चुकीचं काही धोरण दिसत असतील ज्यामुळं देशावरती कर्जाचा डोंगर म्हणजेच की प्रत्येक नागरिकांच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर वाढणार असेल तर त्यावरती आपल्याला आवाज उठवता आला पाहिजे बरं का. त्यातनं आर्थिक विकास साध्य होत नाही, त्याने देशाची अधोगती होत असते, हे नीट लक्षात ठेवा. आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतो. बघा, इंदिरा गांधीजींच्या काळामध्ये अमेरिकेने बंदी घातली होती की तुम्ही कोणत्याही पद्धतीने अणु चाचणी करू शकत नाही. तर पोखराने ते या सगळ्या गोष्टीला झुगारून सुद्धा जवळजवळ कित्येक वेळा अमेरिकेच्या राष्ट्र अध्यक्षांनी त्यांना फोन केला, एक सिंगल फोन उचलला नाही बर का. ज्यावेळेस बांगलादेशची फाळणीचं वेळ आलं होतं त्यावेळेस सुद्धा अमेरिकेचा दबाव होता, त्यावेळेस सुद्धा त्यावेळेस त्यांनी अमेरिकेवरचा दबाव झुगारला आणि बांगलादेशला स्वतंत्र केलं. म्हणजे तो ईस्ट पाकिस्तान होता अगोदर, बरोबर आहे. ते ईस्ट पाकिस्तानला स्वतंत्र करून बांगलादेशच्या देशाची निर्मिती करणारी एक धाडसी लेडी म्हणजेच इंदिरा गांधीजी. सेम असंच अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंतप्रधान झाले होते त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा अणु चाचणी झाली, दुसरी अणु चाचणी. त्यावेळेस आपले एपीजे अब्दुल कलाम त्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह होते, त्यांच्या अंडर सुपरविजन मध्ये काय झालं होतं, ही अणु चाचणी झाली होती. आणि त्या काळात सुद्धा मोठ्या मोठ्या लेवलवरती चायनाने भारतावरती दबाव आणला होता. म्हणजे डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली चायनाने अमेरिकेचा आणि नाटो संघाचा वापर करून त्याने इनडायरेक्टली आपल्या भारतावरती खूप मोठ्या प्रमाणावरती दबाव आणला की हे चुकीचं आहे, तुम्ही जे करताय हे असं नाही झालं पाहिजे बरं का. भारत असं करू शकत नाही, त्याच्यावरती न्यूक्लिअर बंदी आणा, न्यूक्लिअर रिसर्चेस बंद करा, असं UN काउन्सिल मध्ये गेले होते ते विषय घेऊन बरं का. याला जुगारून सुद्धा दुसरी अणु चाचणी सक्सेसफुल अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये झाली. असे धाडसी निर्णय आपले काही नेते मंडळींनी घेतलेले रे बेटा. ओके, सो असे निर्णय आपल्याला विसरून चालणार नाही. देश स्वतंत्र झाल्यानंतर न आपल्या देशामध्ये अणुऊर्जेपासून वीज निर्मिती झाली पाहिजे यासाठी डॉक्टर होमी बाबा यांनी अमेरिकेला विनंती केली, पण अमेरिकेने कोणत्या पद्धतीने आपल्याला सहकार्य केलं नाही, ब्ल्यू प्रिंट दिलं नाही. पण रशियाने आपल्याला उघड उघड मैत्री आपली होती, त्याने आपल्याला मदत केलं बरं का. त्या मदतीच्या सहाय्याने आज आपल्याला जी अप्सरा आहे, ओके, अप्सरा अणुकेंद्र, अप्सरा हे एक नाव आहे अणुकेंद्राचं, जो की मुंबईमध्ये आहे, सॉरी पालघरमध्ये आहे बरं का. ठीक आहे, हे विसरू नका. यूपीसी आणि एमपीसी दृष्टिकोनाने अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या आज अणु ऊर्जा केंद्राला आज आपण ॲटॉमिक रिसर्च सेंटरला आज आपण डॉक्टर होमी बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर असं नाव दिलेलं आहे बरं का. तर हे ट्रूली इंटेलिजंट लेजंडरी व्यक्तिमत्व होते ज्यांनी वेगवेगळ्या दबावाला झुगारून आपल्या देशाच्या विकासासाठी, आपल्या देशाच्या नागरिकांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून सुद्धा वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट हासिल केले, वस्तू हासिल केले आणि देशाला सुजलाम सुफलाम बनवून दाखवले बरं का. आता तो अणु चाचणी जो आहे तो कोणत्या अणुवरती काम करतो, तो थोरियम आहे, प्लुटोनियम आहे, युरेनियम आहे का पॅलेडियम आहे, हे कोणतं आहे तर त्याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, मला नक्कीच आवडेल की तुम्ही अभ्यास कसा करताय. या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. कोणते घटक आहेत त्यांचा समावेश होतो ते बघा हा हितसंबंधांमध्ये. त्यामध्ये पहिला आहे बेटा आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजे संरक्षण, हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते. बघा, नुकताच काश्मीरमध्ये भ्याड हल्ला झाला होता. काही पाकिस्तानी संघटनेचे जे आतंकवादी संघटना आहेत त्या आतंकवादी संघटनेने आपल्या भारतामध्ये घुसखोरी करून फक्त पुरुषांनाच मारलं. त्याचं बदला म्हणून भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं ऑपरेशन सिंदूरच्या सहाय्याने, बरोबर आहे. ऑपरेशन सिंदूरच्या सहाय्याने डायरेक्ट पाकिस्तानमध्ये
ड्रोन हल्ले घडून आणले, इतके मोठ्या लेवलवरती हल्ले झाले होते की पाकिस्तानचं पूर्ण सरकार पायावरती आलं होतं, त्यांच्या घुटनेवरती आलं होतं, ते नील झाले होते आणि त्यांनी म्हणलं की बाबा कुठेतरी थांबवा, रिक्वेस्ट करतोय आम्ही. तिथल्या जनरल कमांडरनी, आर्मी चीफच्या जनरल कमांडरनी रिक्वेस्ट केली होती की आता प्लीज थांबवा. नागरिक इतके भयानक चिडले होते बरं का. अँटी ड्रोन हल्ले केले पण तरी देखील आपल्या ड्रोन्सला पाडू शकले नाहीत ते. हा, सो हे कशामुळे शक्य झालं, तर ती संघटना आहे DRDO. कोण आहे ती? DRDO. या संघटनेमुळे भारताने बर का, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या कार्यकाळात, डॉक्टर मनमोहन सिंगच्या काळात याला खूप मोठी बळकटी मिळालेली आहे. त्यांच्या काळामुळे आज DRDO इतकं विकसित झालंय. त्याच्यानंतर ज्यावेळेस पंतप्रधान मोदी 2014ला देशाचे पंतप्रधान झाले, याच्यामध्ये रिसर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिली गेली आणि त्याच्यामुळे DRDO आज सुद्धा गर्वाने आपला डंका सगळ्या जगामध्ये गाजवतोय बर का. जस्ट रिसेंटली अँटी बॅलिस्टिक मिसाइल्स आणि लेझर बॅलिस्टिक मिसाइल्स, ओके, लेझर बॅलिस्टिक म्हणतो, लेझर टेक्नॉलॉजी बर का, हे सुद्धा DRDOने विकसित केलेलं आहे. ओके, आत्ताच जस्ट रिसेंटली. आणि कशामुळे शक्य झालं, तर आपण ज्या पद्धतीने निधी देतो, आपल्याकडे निधी कमी येतो पण आपल्याकडे रिसर्च क्वालिटी आपल्या इंडियनमध्ये भरपूर आहे, जुगाड्स करण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे भरपूर आहे, सायन्सचं प्रॉपर आपण युटिलायझेशन करतो, त्यामुळे आपण कमी बजेटमध्ये जगामध्ये नाव गाजू शकतो. ओके, हे DRDOने सिद्ध करून दाखवलेलं आहे. ओके, आणि लेझर मिसाईल वापरण्याची फक्त 4 ते 5 देशांकडे ही टेक्नॉलॉजी आहे. भारत आता त्याच्यामध्ये एक जुडलेला आहे बरं का. आर्थिक विकास ही एक महत्वाचे राष्ट्रीय हित आहे. आर्थिक विकास, त्या देशाचं आर्थिक विकास झाला पाहिजे, पहिलं हे राष्ट्रीय हित असला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला प्रत्येक राष्ट्रांचे जतन करणे अवघड जाते, म्हणून संरक्षण खालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रहित महत्वाचे मानले जाते बरं का. संरक्षणानंतरनं, देशाचं संरक्षणानंतरनं त्याचा आर्थिक विकास हा सर्वात महत्वाचा विषय ठरतो बरं का. आता आपण बघणार आहे बेटा, अभ्यासणार आहोत राष्ट्रीय हित संबंध आणि परराष्ट्र धोरण बरं का. तर संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हित संबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते बरं का. संरक्षण आणि आर्थिक विकास हे या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते बरं का. हे दोन्ही गोष्टीनेच, म्हणजे संरक्षण आणि आर्थिक विकास या दोन गोष्टीनेच राष्ट्रीय धोरण आखले जाते बेटा. याची जोपासना झाली पाहिजे, पिढ्यानपिढी हे जोपासले पाहिजे, या हिशोबाने केले जातात परराष्ट्र धोरण. म्हणूनच राष्ट्रीय हित संबंध हे उद्दिष्टे मानली जातात. तर परराष्ट्र धोरण हे ती प्राप्त करण्याचे साधन आहे. परराष्ट्र धोरण हे प्राप्त करण्याचे साधन आहे. मला हे मिळवायचंच आहे बर का. या वर्षी भारत चंद्रावरती गेलाच पाहिजे. ओके, ही जी इच्छाशक्ती असते हे परराष्ट्र धोरणाचे असतात. त्यासाठी पूर्ण करण्यासाठी तो इन्व्हेस्टमेंट आणतो, टेक्नॉलॉजीज कसे चाललेत, आपल्या सायंटिस्टला ती टेक्नॉलॉजी पुरवठा करण्यासाठी परराष्ट्र खातं मदत करत असतं बरं का सायंटिस्टांना बरं का, समजून घेण्यासाठी. काही वेळेस रेडीमेड घेतल्या जातात प्रत्येक देशकडनं, किंवा काही वेळेस ते स्वतः इन हाऊस डेव्हलप करतात. इन हाऊस म्हणजे स्वतःच्या देशाच्या आत ते स्वतः विकसित करतात त्या वस्तूंना किंवा त्या टेक्नॉलॉजीला. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात बरं का. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात, सतत बदल होत असतात बरं का. आता बघा बेटा, अगोदर चायना आणि आपल्या भारताबरोबर जर तुम्ही ट्रेड इम्पॅक्ट जर पाहिलं, म्हणजे व्यापार जर पाहिला, तर आज भारत हा चायनाकडनं खूप मोठ्या प्रमाणावरती निर्यात करतो. 60 ते 70% आपण निर्यात करतो रे बेटा. खूप मोठ्या प्रमाणावरती आज आपण चायनावरती डिपेंडंट झालोय. ओके, कुठेतरी आपल्याला पण वाटलं पाहिजे, लाजिरवाणी गोष्ट आहे की आपल्या भारतातले युवक कुठेतरी उद्योग आणि रोजगार याच्यामध्ये, म्हणजे औद्योगिक क्रांती करण्यामध्ये आपण कुठेतरी मागं पडतोय, याचा आपण विचार केला पाहिजे. आणि आपल्या देशामध्ये क्वालिटी प्रोडक्ट्स वरती आपण जास्त भर दिला पाहिजे, ना की क्वांटिटी प्रोडक्ट्स वरती बरं का. चायनाने स्टार्टिंगला सुरुवातीला तेच केलं, क्वालिटी प्रोडक्ट्स आणलं, क्वालिटीचं डिमांड वाढवलं, लोकांमध्ये डिमांड क्रिएशन करायला शिकवलं बरं का. पुष्पामध्ये काय म्हणतो, पुष्पा पिक्चर मध्ये, की आपल्यासारखं जे चंदन आहे, आपल्यासारखी जी क्वालिटी आहे ते कुठंच नाही आहे.
तर त्याचं लालच त्यांनी पहिले दाखवला आणि जसं मूग फाड तसं पैसे घेतला. बरोबर आहे, हे डायलॉग त्याचं सर्वात फेमस आहे. तर आपल्या देशामध्ये सुद्धा ज्यावेळेस एखादा उद्योजक क्वालिटी देतो आणि क्वालिटीचे वस्तू बनवतो आणि ते क्वालिटीचं लोकांना तो दाखवतो किंवा स्वस्तामध्ये मिळतोय, त्याचं मार्केटिंग प्रॉपरली करतोय, तर मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरचे देश ते वस्तू उद्योजकांकडे घेतात. तर आपल्या उद्योगांना स्किल नाही आहे अशातली गोष्ट नाही, पण जे क्वालिटी प्रोडक्ट मिळायला पाहिजे ना, ते मिळलं जात नाही, ते तयार केलं जात नाही. तो त्याच्यावरती खास करून आपल्या उद्योजकांनी विचार केला पाहिजे. जर तुमचे कोण घरात उद्योजक असतील तर प्लीज बेटा त्यांना रिक्वेस्ट करा बरं का. त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधामध्ये बदल होतात. त्या बदलांच्या प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते बरं का. म्हणूनच भारत आणि चायनाचा आज बघा बदल किती झालेला आहे. म्हणूनच परराष्ट्र धोरण प्रवाही असते. परराष्ट्र धोरण कसे असतो बेटा? प्रवाही. परराष्ट्र धोरण कसा असतो? प्रवाही असतो. कसा असतो? प्रवाही असतो बरं का. तो कधीही फिक्स नसतो बरं का. हा, समुद्रासारखा एका जागी कधी नसतो. तो नदीसारखं कमी जास्त स्पीड मध्ये चालत असतो परराष्ट्र धोरण बरं का. जशी परिस्थिती त्यानुसार त्याचे बदल घडत असतात, त्याच्या आतले परिस्थिती बदलत असतात. चला चर्चा करूया. परिस्थिती आणि काळानुसार परराष्ट्र धोरणात बदल होत असले तरी काही देशांचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यांवर आधारलेले असते बरं का. म्हणजे काहीतरी तत्वांवरती आधारलेले असतात. हा, उदाहरण भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मग मी बोललो की नाही शांतता, मानवी हक्क, माणसांना प्रत्येक मानवाला जगामध्ये त्याचा हक्क मिळालाच पाहिजे, सुरक्षितता, सेफ्टी, याच्यामध्ये भारत कुठेतरी कम पडतोय, याच्यावरती स्वतः भारतने काम केलं पाहिजे. या मूल्यांवरती आधारलेले आहे बरं का. भारताने म्हणजेच भारताच्या सरकारवरती मी बोलत नाही, भारतीय नागरिकांची ही जबाबदारी आहे. जोवर आपण आपले विचार शुद्ध करत नाही आणि लोकांना सेफ्टी फील करू शकू शकलो नाही, तर बाहेरचे येणारे व्यक्ती काय म्हणणार आहे? इंडिया इज नॉट सेफ कंट्री. भारत हे एक सुरक्षित देश नाही आहे, तिथं जाऊ नका. मी तुम्हाला माहित नसेल बेटा, सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओज व्हायरल होत असतात. त्यामुळं भारतातल्या प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे आणि त्याहून मोठी जबाबदारी घरच्यांची आहे. घरच्यांनी आपल्या मुलांना हे गोष्टी शिकवल्या पाहिजे. शिक्षक तर शिकवतात, त्याबरोबर हे मूल्य आपल्या घरच्या व्यक्तीने पण आपल्या लेकरांवरती हे संस्कार दिले पाहिजे. ती साध्य करण्यासाठी परस्पर धोरणात कोणत्याही तरतुदी असल्या पाहिजेत असे तुम्हाला वाटते बरं का. ती साध्य करण्यासाठी परराष्ट्र धोरणात कोणत्या तरतुदी असल्या पाहिजेत असे तुम्हाला वाटते, ते तुम्हाला विचारलेले आहेत बरं का. मानवी हक्क मध्ये बघा, प्रत्येक मुलाचा हक्क आहे शिक्षणासाठी, शिक्षण मिळवण्यासाठी तो त्याचा हक्क आहे. बाल कामगार नसला पाहिजे, त्यासाठी कडक एकदम कायदे आणले पाहिजे. आज देखील भारतामध्ये त्या छोटे छोटे टपरीमध्ये किंवा छोटे मोठ्या दुकानामध्ये आज मुलं काम करताना दिसतात. समजा उदाहरणार्थ स्वतःच्या वडिलाचा व्यवसाय असेल आणि तिथं जर एखादं व्यक्ती त्या मुलाला जर स्किल शिकवत असेल तर ते स्किल शिकवणं चुकीचं नाही आहे बरं का. पण ते स्किल शिकवत असताना शिक्षणही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळं पालकांनी आपल्या मुलांना व्यवसाय दृष्टीने पूर्ण डायव्हर्ट करण्याच्या थोडंफार शिक्षणाकडे पण प्रवाहित केलं पाहिजे. शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे. 100% पैकी बोलायला गेलं तर 80% शिक्षणाला, 20% त्याला तुमचा जो अनुभव आहे तो अनुभव शेअर करण्यामध्ये त्याला आपण शिकवला पाहिजे. जो तुमचा व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये त्याला शिकवला पाहिजे बरं का. आता प्रत्येक मूल प्रत्येकाचे आई वडील असे असतात असं नाहीये. मग या असे आई वडील जिथं काम करतात, एखाद्याच्या व्यवसायाकडे किंवा कंपनीमध्ये काम करतात, गव्हर्नमेंटमध्ये काम करतात, तिथली यंत्रणा कशी काम करते बरं का, त्याच्या संदर्भात आपण त्यांना तिथं घेऊन गेले पाहिजे. आपण पर्यटन स्थळाला घेऊन भेट देण्यापेक्षा वेगवेगळे जे क्षेत्र आहेत, जसं की फायर ब्रिगेड आहे, आग लागल्यानंतर अग्निशमक दल कसं काम करतं, अँब्युलन्स यंत्रणा कशी काम केली जाते, हॉस्पिटॅलिटीमध्ये हॉस्पिटल कसा काम करतो, हॉस्पिटलची यंत्रणा कशी काम करते इमर्जन्सीमध्ये, हा, किंवा व्यापार असेल तर व्यापार कसं काम करतो, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद ग्रामपंचायत असेल, ती काम कशी करते, एमएससीबी कशी काम करतात, एमएससीबी मध्ये वेगवेगळे ऊर्जेचे जे स्रोत आहेत, ट्रान्सफॉर्मर्स आहेत किंवा ट्रान्सपोर्टचे जे सिस्टीम आहेत, वाहन करण्याचे, विद्युत धारा वाहन करण्याचे, ते आपण आपल्या मुलांना समजवलं पाहिजे. कारण याने कौशल्य डेव्हलप होतो, मुलांची जी भीती जाते, स्टेज हिअरिंग येतं, प्रत्येक गोष्टी त्याला कळायला लागतात. आज बहुतांश जे विकसित देश आहेत त्यांच्यामधले जे उच्चवर्गीय पॅरेंट्स आहेत त्यांच्या मुलांना असंच शिकवतात. तर तुम्हीही असंच केलं पाहिजे बेटा, ठीक आहे. तर असे कायद्यांमध्ये सुधारणा आणली पाहिजे. कारण अनुभव तर महत्वाचा आहे, कौशल्य महत्वाचं आहे. त्यामुळे जे वयोगट वयवर्ष 14
पर्यंतच्या जे मुलं आहेत त्यांना काम करणं, कामाची सक्ती करणं हे चुकीचं आहे बरं का. त्याच्या आतील मुलांना 14 वर्षाच्या पुढील मुलांना आपण थोडंसं काम वगैरे दिलं तर त्याला कौशल्य निर्माण होतं. परिस्थिती सुद्धा असते, गरीब परिस्थिती असते. प्रत्येक जण राजा बाबू किंवा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत नाही या घरामध्ये, या जगामध्ये. त्यामुळं आर्थिकदृष्ट्या तिची परिस्थिती तशी असते, त्यामुळे त्याला काम करणं हा नाईलाज असतो. त्यावेळेस समजू शकतो, पण असं नाही. अशा वेळेस जर एखादं विद्यार्थ्यावरती प्रॉब्लेम येते, सरकारने त्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून काहीतरी अनुदान त्यांना दिलं पाहिजे दरमही. जो पोरगा 2 ते 3,000 रुपये कमवतोय त्याला निदान 1,500 रुपये का होईना लाडकी बहीणला ते पैसे देण्यापेक्षा अशा मुलांना पैसा दिला तर ते मुलं मेन स्ट्रीम मध्ये येऊन अभ्यास करून देशाच्या आर्थिक विकासासाठी पायभरणी करू शकतात. याच्या संदर्भात विचार केला पाहिजे देशाने. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक, आंतरराष्ट्रीय व्यवस्था कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते. परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होतो. जर समजा भारताने बघा, भारताला विनंती केली होती अमेरिकेने की आता तुम्ही युद्ध थांबवा, तुम्ही कोणत्याही पद्धतीने हल्ला करू नका. डोनाल्ड ट्रम्प उघड म्हणले होते की आम्ही युद्ध थांबवण्यात यश मिळवलं आहे. भारताने युद्ध थांबवलं पाकिस्तान बरोबर ऑपरेशन सिंधूरच्या दरम्यान. पण असं झालं नाही. जवळजवळ 1.5 महिन्याच्या वर ड्रोन हल्ले आपले चालूच होते पाकिस्तानवरती, बरोबर आहे. तर एकदाचीच अद्दल त्यांना चांगलीच घडवलेली आहे भारताने. तर जो राष्ट्र धोरण आहे तो प्रथम असला पाहिजे, राष्ट्र प्रथम, देश प्रथम असला पाहिजे. मग सरकार कोणाची काय असे ना, असे धोरणं घेणाऱ्यासाठी काळीज हे खूप मोठं लागतं बेटा. ओके, असे धाडसी निर्णय घेण्यासाठी काळीज लय मोठा लागतो, कारण त्याचा परिणाम देशावरती सुद्धा होऊ शकतो. ओके, त्यामधला आता पहिला आपण बघणार बेटा देशाचे भौगोलिक स्थान. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे जे घटक आहेत त्यामधले देशाचे भौगोलिक स्थान लय अत्यंत महत्वाचं आहे बरं का. हे अत्यंत महत्वाचं आहे. देशाचे भौगोलिक स्थान हे तुम्हाला पेपरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे बेटा नवीचे, हे लक्षात घ्या. तुम्ही पृथ्वी गोल पाहिला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा पाहिला असेल, त्यावरून कोणतेही राष्ट्रीय भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते, बरोबर. कोणत्याही राष्ट्राचे भौगोलिक स्थान कुठे आहे, भारत कुठं असतो, कुठे आहे, आपलं कर्कवृत्ताच्या वरती आहे. कर्कवृत्त आहे ना, विषुववृत्ताच्या वरती, तिथं तो आहे. आपल्याला स्थान कळालं. मग जो त्याचं हे आहे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड, बरं का. ते उभे रेषा आणि आडव्या रेषा असतात ना, मला मराठीत का म्हणता येत नाही ते सध्याला नाव नाही, पण लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड त्यानुसार त्याची स्थान निश्चित होत असते. काही देश अन्य देशांपासून दूर अंतरावर आहेत. दूर अंतरावर आहेत. जसं की बघा, आज भारत घ्या, अमेरिका घ्या, खूप मोठ्या अंतरावरती आहे. तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश असतात. जसं की आपल्या भारताच्या शेजारी नेपाळ आहे, म्यानमार आहे, भूतान आहे, त्याचबरोबर आपलं अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, चायना आहे, बरं का. आणि शेजारी समुद्राच्या इथे श्रीलंका आहे, परत मालदीव आहे, बरं का. समुद्राच्या इथे मालदीव सुद्धा आहे, हे विसरून चाला नाही. अंदमान निकोबार आहे ना, अंदमान निकोबार, त्या अंदमान निकोबारच्या बाजूला समुद्राच्या जे सीमा लागते, अंदमान निकोबारची जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे भारताची, तिथे तुम्हाला मलेशिया पण लागतो, दावोस पर्यंत जातो, बरं का. त्यामुळं भारताची सीमा फक्त इथपर्यंतच आहे हे विसरू नका. जमिनीची सीमा पकडू नका. समुद्राची सीमाचे पण अभ्यास आपण करता आला पाहिजे. समुद्री सीमा कुठवर आहे त्याचाही अभ्यास करत चला बेटा, ठीक आहे. तर काही राष्ट्रांना मोठा समुद्री किनारा लाभला आहे. जर तुम्हाला उद्या एमपीसी युपीसी ला प्रश्नाला भारताचं किती शेजारी देशांबरोबर सीमा आहे, तर तुम्हाला जे जमीन सीमा आहे, बरं का, जमीन सीमा, जसे की चायना, पाकिस्तान हे जे जमिनीला लागलेले देश आहेत, ही जमीन सीमा झाली. तशी समुद्राची सीमाला लागलेले पण जे देश आहेत ते एकूण देश तुम्हाला सांगायचे आहेत, जमिनीचे आणि समुद्राचे. ओके, असा अभ्यास करायचा असतो एमपीसी युपीसीला. तर काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे, काही राष्ट्रांकडे काय आहे, भरपूर खनिज संपत्ती आहे. थोडक्यात देशाचा आकार बघा, मी म्हणलो होतो तुम्हाला भारतामध्ये भरपूर खनिज संपत्ती आहे. त्याचबरोबर चायनामध्ये रेअर अर्थ मेटल नावाचं एक खनिज आहे, ज्यातून जे प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसला, वाहनांना किंवा वस्तूंना, उपकरणांना
सेमी कंडक्टर नावाचा चिप लागतो. तो चिपसाठी जे खनिजे आहेत ना ते त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. हा, प्रत्येक देशाकडे त्याची काही ना काही ते वैशिष्ट्य खनिज संपत्ती असते. बरं का, आज आपण भारत जर बोललो तर थोरियम या अणू म्हणजे ऍटॉमिक न्यूक्लिअर जो धातू आहे, धातू म्हणतो सॉरी, जो एलिमेंट आहे, ते एलिमेंट मध्ये भारत जगामध्ये सर्वात मोठा रिच डिपॉझिट, जगामध्ये सर्वात जास्त थोरियम अणू एलिमेंट म्हणजे न्यूक्लिअर एलिमेंट जे सापडतं ते इंडियात सापडतं. जगामध्ये सर्वात जास्त थोरियम आपल्याकडे आहे. आणि आता इंडियाने एक नवीन धोरण आखलेलं आहे की युरेनियम आपल्या देशात सापडत नाही, तेव्हा आपण इतर देशांवरती डिपेंडेंट आहे. तर आपल्या देशाने थोरियम पासून वीजची निर्मितीसाठी एक मोठं पाऊल उचललंय. याच्यावरती सध्याला संशोधन चालू आहे. ते संशोधन करून येणाऱ्या काही वर्षामध्ये आपण याच्यावरती एक नवीन पद्धत चालू करणार आहोत ऊर्जा निर्मितीसाठी, बरं का. आणि जे बॉम्ब वगैरे आहेत ते पण आपण याच्या सहाय्याने आपण बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. यावरती डीआरडीओ काय करते, अभ्यास करते. थोडक्यात देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीची पोत, देशाला लाभलेला समुद्र किनारा, नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध, या सर्व बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्यावे लागतात, बर का. मी मग तू म्हणलो देशाचा आकार, लोकसंख्या, त्या देशाचा समुद्र किनारा वगैरे म्हणलो ना मी तुम्हाला. तुम्ही फक्त जमीनचा विचार केला, समुद्र किनाऱ्याचा विचार कोणीच करत नाही. समुद्र किनाऱ्याचा जेवढं तुम्ही विचार कराल तेवढं तुम्ही सेफ मध्ये राहता. जमीन आपोआप तर सेफ होते कारण त्याकडे डायरेक्ट लक्ष आहे, पण इनडायरेक्ट लक्ष कुठं आहे, समुद्रावरती असलं पाहिजे, बरं का. हे तितकं महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. तर राजकीय व्यवस्था आता आपण अभ्यासणार आहोत बेटा. राजकीय व्यवस्था कशी असली पाहिजे परराष्ट्रांबरोबर. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत, लोकशाही आपल्या भारतात आहे त्यामुळे लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीचं महत्वाचे स्थान आहे, बरं का. संसदेला, संसद, विधानसभा किंवा राज्यसभा, लोकसभा, हे जे आहे संसद, याला एक फार महत्वाचं महत्व आहे परराष्ट्र धोरणामध्ये. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयीची संसदेत चर्चा होत असते. पाकिस्तानने भारतावरती हल्ला केला त्यावेळेस विरोधकांनी मोठ्या प्रमाणावरती जसं गदारोळ सोशल मीडियावरती माजवला, तेवढ्याच जोरात त्याच्या कित्येक पटीने तीव्रतेने संसदेमध्ये हा याचा विरोध केला होता. त्यावेळेस त्या ह्याला पाहून, नागरिकांचा रोष पाहून, नागरिकांचं दुःख पाहून आपल्या केंद्र सरकारने काय केलं, आपल्या सरकारने मोठ्या प्रमाणावरती पाकिस्तानवरती हल्ला करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये आपले गृह खाता असेल, परराष्ट्र मंत्री असतील किंवा संरक्षण मंत्री असतील, पंतप्रधान असतील, हे चौघांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावरती काय केलं, पाकिस्तानवरती हल्ले केले. हल्ले केले म्हणजे आपल्या आत्मसंरक्षणासाठी त्यांना शिकवलेला धडा असं त्याला म्हणता येईल. विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात, बर का. आता UN काउन्सिल म्हणून काय आहे, एक काउन्सिल आहे जिथे पाकिस्तानने उघडरित्या म्हणलं की भारत आमच्यावरती भ्याड हल्ला करतोय आणि कित्येक तरी लहान लेकरांना, वयोवृद्धांवरती हल्ले झाले ज्यामध्ये ते मृत्यू पावले. याच्यावरती UN काउन्सिलने भारतावरती काहीतरी निर्बंध आणले पाहिजे, त्यांच्यावरती काहीतरी शिक्षा लावली पाहिजे. तर त्यावरती त्यांनी मोठ्या प्रमाणावरती केलं. त्याच्या विरुद्ध आपले जे परराष्ट्र खात्याचे IFS ऑफिसर्स आहेत त्यांनी चांगलं प्रत्युत्तर त्यांना UN काउन्सिलमध्ये दिलं, जोरदार उत्तर दिलं. मित्र म्हणून खूप तगडा उत्तर त्यांना दिला होता, ठीक आहे. तर ते व्यक्ती कोण, ती लेडी कोण किंवा तो माणूस कोण असेल मला माहित नाही. तुम्ही मला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, ते IFS ऑफिसर कोण होता, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. संघ राज्य व्यवस्था आणि असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणांची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. घटक राज्यांचा सुद्धा विचार करावा लागतो. जसं घटक राज्य म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, केरळ, चेन्नई म्हणतो, कर्नाटक, मध्य प्रदेश, काश्मीर, जम्मू काश्मीर, लडाख वगैरे, हे जे आहेत सगळे, या सगळ्या राज्यांचा जेवढे सुद्धा आपले घटक राज्य आहेत ते सर्व राज्यांचा आपल्याला विचार करावा लागतं संघ राज्य व्यवस्था आणि परराष्ट्र धोरणांची आखणी करत असताना. आता बघा, देशाच्या सीमेला जसं की गुजरात आहे, राजस्थान आहे, पंजाब आहे, काश्मीर आहे, लडाख आहे, उत्तर प्रदेश आहे, उत्तराखंड आहे,
त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश आहे, सिक्कीम आहे, मेघालय आहे, मणिपूर आहे. या सगळ्या देशांना आपली काय आंतरराष्ट्रीय सीमा लागलेली, चायना, पाकिस्तान, नेपाळ, अफगाणिस्तान, म्यानमार यांच्याशी लागलेली आहे बेटा आपली सीमा. तर हे सीमा लागलेल्या राज्यांमध्ये त्यांचं परराष्ट्र धोरण कसं आपण तिथं राबवायचे. जसं की बांगलादेश म्हणून बंगाली लोक आज घुसखोरी करतात बांगलादेशमध्ये. तर त्याचा प्रत्युत्तर म्हणून भारताने काय केलेलं आहे, सगळी जी सीमारेखा आहे त्याला पूर्ण संरक्षण भिंत बांधायचं काटाड्याने, हे निर्णय घेतला बेटा, बजेट सँक्शन केलं. कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींचा घटक राज्यांवरती परिणाम होतो. कारण शेजारी राष्ट्रांमध्ये घडामोडींवर घटक राज्यांवरती खूप मोठा परिणाम होतो. उदाहरणार्थ श्रीलंकेतील घडामोडींचा तमिळनाडूवरती आणि बांगलादेशात काही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांवर त्याचा परिणाम होतो, जसा तुम्ही बोललो. त्यासाठी सीमा जे सरहदी आहेत ना, भारताने काय केलेलं आहे, पॅक करायला सुरुवात केलेली आहे. तिथला माणूस आत येऊनच नाही. नुकताच बघा एक मागच्या महिन्यातली बातमी आहे, पाकिस्तान जे अंमली पदार्थ आहेत, ड्रग्ज वगैरे किंवा हत्यारे वगैरे आहेत, आज ड्रोन टेक्नॉलॉजी सहाय्याने काय करतोय, बंकरचा वापर न करता ज्यावेळेस सैनिक जातील त्यावेळेस ते काय करतायत, त्या सीमारेषेवरनं, राजस्थानच्या सीमारेषेवरनं ड्रोनवरनं हत्यारं अंमली पदार्थ आणून टाकतायत. आणि ते अंमली पदार्थ हत्यारं ते काय करतात, आपल्या भारतामध्ये येत आहेत. तर त्याला टॅकल करण्यासाठी आज भारताने अँटी ड्रोन सिस्टीमचे गन्स तिथे तयार केलेले, तैनात केलेले सीमा बॉर्डरवरती. हा निर्णय झालेला आहे बरं का, हा निर्णय झालाय, तैनात नाही केलंय, निर्णय झालाय बरं का. त्यासाठी भारताचे गृहमंत्री तनोटे इथे अचानकच 2 ते 3 दिवसाचा दौरा केले होते आणि त्याविषयीच चर्चा पण केलं होतं बरं का. तर हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. एमपीसी युपीसी दृष्टिकोनाने आपल्या देशातील शांतता आणि स्थैर्य जितके महत्वाचे तितके शेजारी देशांमध्ये सुद्धा असणे महत्वाचे असते बरं का. आपल्या देशामध्ये जेवढी शांतता आहे, सुजलाम सुफलाम आहे, तेवढ्याच शेजारच्या देशामध्ये पण असलं पाहिजे. उगाच नको तिथे आपण त्या इतर देशांना छेडत बसणं हे चांगली भूमिका नसते. त्यासाठी आपल्या देशाची अधोगती होत असते. म्हणूनच शेजारी राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला प्रयत्न करावे लागतात. आता बघा, याचे मी 2 उदाहरण तुम्हाला देतो. शेजारी एक पाकिस्तान आहे आणि शेजारी चायना आहे, आपल्या 2 देशांच्या बाजूला. आता बघा, पाकिस्तान काय ना काहीतरी त्याच्या देशामध्ये करत असतो, त्याच्यामुळे परिणाम आपल्या भारतामध्ये पण होतो. चायना पण त्याच्या देशामध्ये करतो, त्याचं पण प्रमाण आपल्या भारतामध्ये होतो. भारत त्या प्रत्येक गोष्टीला टॅकल करण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणजे त्यांना अडथळा जे काही आलेले आहेत किंवा ते जे काही संकट निर्माण करतात, ते प्रत्येक संकटाला सर करण्याची जबाबदारी किंवा ताकद भारत ठेवतो आणि तो प्रत्येक वेळेस तो प्रयत्न करतो त्यासाठी. पण जेवढं पाकिस्तान करतो त्याहून जास्त दुपटीने चायना करत असतो. त्यामुळे पाकिस्तानकडे मेन फोकस असण्यापेक्षा चायनाकडे मेन फोकस असला पाहिजे बरं का. छोट्या छोट्या देशांबरोबर तुलना होऊ शकत नाही भारताची. त्याची टक्कर आहे ना, भारताची टक्कर चायना बरोबर आहे. चायना बरोबर आपण आपली तुलना केली पाहिजे बेटा. कारण जर चायना बरोबर तुम्ही तुलना नाही केली ना, तर चायना एक दिवस असं येईल की अरुणाचल प्रदेशमध्ये आता घुसलाय, उद्या तो पूर्ण ईस्ट इंडिया बरं का, जो 7 सिस्टर्स म्हणून ओळखला तो, मागच्या पाठामध्ये आपण अभ्यास केला होतो बरोबर आहे इतिहासात. तर त्या 7 राज्यांना तो तोडू शकतो बरं का. चिकन नेक जो आहे आपला बंगालचा, तर तो तोडून पूर्ण देशाला स्वतंत्र करू शकतो किंवा एक स्वतंत्र देश निर्माण करू शकतो. सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. चायनावरती भरोसा ठेवणं चुकीचं आहे. आता तो चायना तर डायरेक्ट अरुणाचल प्रदेशमध्ये घुसलाय, म्हणजे तो उद्या त्यांना देश करण्यापेक्षा तो राज्य आपल्यामध्ये सामील करेल एक एक एक. ही तिची धोरणाच आहेत बेटा. असंच करून तिबेटला खाल्लंय त्याने, अख्ख्या देशाला खाल्लंय, गिळंकृत केलंय. आपण वेळेत सावध झाले पाहिजे. पाकिस्तान करण्यामध्ये आपण आपलं राज्य घालून बसला नाही पाहिजे. त्यामुळे चायनावरती पहिले लक्ष असलं पाहिजे आपलं. तिसरा, अर्थव्यवस्था. तर आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक परिस्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्वाचे प्राप्त झाले आहेत बरं का. आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्व मिळालं बेटा बरं का. कोणतेही आर्थिक धोरण घ्यायचं राहिलं आधुनिक काळामध्ये, त्या देशाच्या आर्थिक स्थितीला त्याचा परराष्ट्र धोरण जबाबदार आहे बरं का. आज पाकिस्तानचे जे हाल झाले त्याच्यामुळे झालेली आहे बरं का, ते त्याच्यामुळे झालेलं आहे. ठीक आहे. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट मानले आहे. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे
सर्वात महत्वाची उद्दिष्टे बनले आहेत बरं का. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो. महत्वाचे दोन प्रकार आहेत त्याचे परिणाम होणारे, तर ते दोन्ही प्रकार आपण अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो आता आपण पाहणार आहे. तो पहिला प्रकार असा आहे की देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध बरं का. देशाच्या अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध देवाणघेवाण बरं का. त्यावेळेस नुकताच मागच्या वर्षी जोरात पाऊस पडला होता व श्रीलंकामध्ये भारताने मोठ्या प्रमाणात धान्य त्यांना पाठवलं होतं. औषधे पाठवलं होतं बरं का. तर हे काय एक आर्थिक संबंधच आहे ना. आपलं संबंध चांगलं राहावं, बंधुत्व राहावी, एकमेकांचं देवाणघेवाण व्हावं, आपल्या लोकांना त्यांच्या लोकांना व्यवसायामध्ये काय समान संधी मिळायला पाहिजे या हिशोबाने मदत केलेली एक पद्धत आहे, प्रकार आहे. आयात निर्यात बरोबर आहे. जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. आयात निर्यात म्हणजे त्यात एखाद्या देशाकडनं एखादी वस्तू आणणे म्हणजे आयात, आणि आपल्या देशात म्हणून त्या देशाला ती वस्तू देणे ज्या त्या देशात नाहीये त्याला निर्यात म्हणतो. जागतिक व्यापारात सहभागी होणे, जागतिक व्यापारात म्हणजे सगळ्या देशांमध्ये व्यापार घडून आणायला पाहिजे एकमेकांशी. सध्याला आपण जस्ट न्यूझीलंड बरोबर 30,000 कोटीचा करार केलेला आहे. एकमेकांबरोबर काय केलेलं आहे, मोठी गुंतवणूक म्हणजे काही 30,000मध्ये फक्त एकटा भारत 30,000 कोटीचं गुंतवणूक करणार नाही. त्या 30,000मध्ये काही प्रमाणात न्यूझीलंड आपल्या भारतामध्ये गुंतवणूक करणार आणि आपण भारत म्हणून काहीशा त्या अमाऊंटमध्ये आपण गुंतवणूक करणार. म्हणजे दोघांचं सामूहिक भांडवल बनवलेलं एक 30,000 कोटीचं भांडवल आहे. ते एकमेकांमध्ये काय करणार आहे, इन्व्हेस्ट करणार आहेत ते. ओके. त्यानंतर आपण यातलं दुसरा पार्ट आपण बघणार आहे. दुसरं पॉइंट आर्थिक धोरणाचा, सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षितते इतकेच महत्वाचे मानले जातात बरं का. आर्थिकरित्या सेफ असलं पाहिजे. बघा जपानने आपल्याला काय केलं, 0.0001% बुलेट ट्रेनचा जो खर्च आहे मुंबई ते अहमदाबादचा जो बुलेट ट्रेन झालेला आहे, तर ते मुंबई ते अहमदाबादच्या बुलेट ट्रेनला त्यांनी मंजुरी दिली. पूर्ण सगळं खर्च त्यांनी केलं आणि इतक्या स्वस्तामध्ये त्यांनी हे दिलंय आपल्याला लोन की अख्खं जग हादरलं होतं. पण त्याच्या मागची जी धोरणं आहेत त्यांनी काय म्हटलं, त्यासाठी लागणारी जी टेक्नॉलॉजी आहे, वस्तू आहे, ते आम्ही आपण डेव्हलप करत नाही, प्रायव्हेट कंपनी करतात आणि त्यांच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही. म्हणजे इनडायरेक्टली त्या कंपन्यांना फायदा कसा मिळवता येईल, म्हणजे जपानच्या लोकांना कसा फायदा मिळवता येईल, जापानीज कंपनीला कसा फायदा मिळवता येईल, आणि ते पैसा कुठे जाणार, शेवटी आपला जपानच्याच कंपनीला पैसा जाणार, म्हणजे जपानच्या अर्थव्यवस्थेला जाणार बरं का. ज्यामध्ये भारताचा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होतं, भारतीय नागरिकांचं नुकसान होणार होतं, ते परवडणार नव्हतं. म्हणून भारताने स्वतःच बुलेट ट्रेन डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला आणि 2027 पर्यंत जे बुलेट ट्रेन धावणार आहे ते 250 किलोमीटर प्रति तासाच्या स्पीडने धावणारी इंडिजिनस म्हणजे भारतातच बनवलेली मेड इन इंडिया ही बुलेट ट्रेनची टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करतोय. भारताने सुद्धा भारी चाल खेळलं. युरोप कंट्रीमध्ये जाऊन जे तिथली कंपनी आहेत जे बुलेट ट्रेन बनवतात तिथनं जाऊन टेक्नॉलॉजी शिकून घेतलं, जापानकडनं टेक्नॉलॉजी शिकून घेतलं आणि स्वतःची टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यामध्ये चालू केलं बरं का. त्यामुळे आर्थिक सुरक्षितता तेवढीच महत्वाची आहे. कळलं हे पॉइंट. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशील राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. म्हणून हे आपलं भारत जो आहे ना तो आंतरराष्ट्रीय दर्जेवरती सामर्थ्यशील देश म्हणून आज त्याची काय झाली ओळख झालेली आहे. अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात. अर्थव्यवस्था जेवढी मजबूत असते ना ते देश दुसऱ्यांवरती फार जास्त अवलंबून राहत नाही, जसं की चायना, अमेरिका, रशिया. भारत पण आहे त्याच्यात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते. त्यांना स्वतंत्ररित्या परराष्ट्र धोरण सुद्धा काय करता येतं, आखता येतं. हे कळायला का तुम्हाला, इथपर्यंत काय डाऊट आहे? ठीक आहे. आता आपण याच्यातला जो हा 14 पॉइंट आहे, राजकीय नेतृत्व. राजकीय नेतृत्व कसं असला पाहिजे त्यात आपण अभ्यासणार आहोत. हे तुमच्यासाठी महत्वाचं पेपरच्या हिशोबाने वरचं आणि हे आर्थिक आणि राजकीय नेतृत्व हे दोन्ही पण महत्वाचे आहेत.
परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती, बघा परराष्ट्र धोरण कोण कोण ठरवतो? राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा वाटा असतो बरं का. मग मी तुम्हाला सगळ्यांची नावं सांगितले, हेच बघा ते आले बघा नाव इथं. परराष्ट्र धोरणातील सातत्यता, थांबा याला इकडनं याला संपूया, कलर संपतो तिथं हायलाइट होतोय. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदांवरील व्यक्ती करतात. हे जे आता पद सांगितले ते व्यक्तीच ते सुधारण्यासाठी आणि ते टिकून राहण्यासाठी ते काय करतात, त्या पदावरील व्यक्ती प्रयत्न करत असतात. उदाहरणार्थ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्तवादाची भर गाठली. अलिप्तवाद हा महत्वाचा आहे, एमपीसीच्या मेन्स आणि युपीसीच्या मेन्स हिशोबाने फार महत्वाचा ठरतो. अटल बिहारी वाजपेयी, बघा अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिले आहे बरं का. हा तरी दोन महत्वाचे नाव आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू आणि कोण? अटल बिहारी वाजपेयी. आता हे आधी पूर्ण करा, त्यापैकी त्या अगोदर इथं बघा तुम्हाला पटते का, पटल्यास का व न पटल्यास का नाही याच्या विस्तारापर्यंत लिहा. हे तुम्हाला लिहायला सांगितलंय. राष्ट्राचे आर्थिक सामर्थ्य वाढवण्यासाठी केवळ गरिबी दूर करण्यावर भर न देता संपत्ती व क्रियाशक्ती वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजे. हे बरोबर आहे का नाही? जर बरोबर असेल, का तुम्हाला बरं वाटलं, का पटलं, तर त्याचं कारण लिहा. किंवा नाही पटत असेल तर का नाही हे तुम्ही कारण लिहायचं आहे बरं का. याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, ठीक आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. आता बघा इथे काही प्रश्न दिले, आधी पूर्ण करा. खालील काही नेत्यांची नावं त्यांनी केलेले योगदान यावर माहिती दिली आहे. उदाहरणार्थ लालबहादूर शास्त्रींनी ताशकंद करार दिलं. याप्रमाणे पुढील यादी तयार करा. इंदिरा गांधींनी कोणता करार केलं ते इथं लिहा. राजीव गांधींनी कोणतं केलं हे लिहा. अटल बिहारी वाजपेयींनी कोणतं केलं इथे लिहा ते करार. खालील धोरणांचा पाठपुरावा करणारे प्रधानमंत्री कोण? पूर्वेकडे पहा. पूर्व कुठं आलं? पूर्व कुठं आलं? तर ईस्टला बाजूला आलं, ईस्टच्या बाजूला, ईस्टच्या दिशेला. इथं कोण आहे त्यांचं नाव लिहा. पूर्वेकडे पाहणारे एकमेव नेते होते ते आहे आपले इंदिरा गांधीजी. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतात गुंतवणूक वाढवण्याचे प्रयत्न हे कोणी केले ते ब मध्ये याचं उत्तर लिहा, ठीक आहे. हे उत्तर हवे बेटा, हे होमवर्क आहे, तुम्हाला करायचंच आहे बरं का. आता प्रशासकीय घटक काय? प्रशासकीय घटक हे घेऊया पॉइंट आणि याला आपण या चॅप्टरला थांबूया. याचं पुढचं पाठ आपण बनवूया. प्रशासकीय घटक मध्ये परराष्ट्र धोरणांच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय कोण? परराष्ट्र मंत्रालय. प्रशासकीय घटक कोण असतात? कोणतं कार्यालय याच्यावरती काम करतं सरकारी, ते बघूया. तर त्यामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, प्रदेशातील दूतावास बरं का, त्याला अँबॅसेडर पण होतो आपण, राजनैतिक अधिकारी इत्यादी राजकीय घटनांचा समावेश असतो. इत्यादी लोकांचा, इत्यादी प्रशासकीय घटकांचा काय होतं यामध्ये समावेश होत असतो. ओके. परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी प्रधानमंत्री व त्यांचे मित्रमंडळ घेत असले तरी प्रधानमंत्री आणि त्याची मित्रमंडळी जरी परराष्ट्र धोरणांशी संबंधित अंतिम निर्णय घेत असले तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मदत करते. डायरेक्ट प्रधानमंत्री किंवा त्यांची मंत्रिमंडळ निर्णय कधीच घेत नाहीत. हे अधिकारी लोक आणि प्रशासकीय यंत्रणा यावरती काम करते. त्यावेळेस ते काहीतरी निर्णय त्यांना जाऊन मीटिंग मध्ये देतात आणि हे मीटिंग मध्ये ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस जे संसद असतं संसदेमध्ये ते काय करतात, त्याची अंमलबजावणी करतात. ओके, ठीक आहे. परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे, परराष्ट्र धोरणांची आवश्यक माहिती गोळा करणे,
म्हणजे एखादा देश काय भविष्यामध्ये आपल्या देशावरती चाल करू शकतो त्याच्या प्रतीची माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पडतात. बरं काय, हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं काम असतो. हा, याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही महत्वाची भूमिका निभावतात. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे असे काही व्यक्ती असतात जे आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशावरती जर हल्ला होणार असेल, भ्याड हल्ला होणार असेल तर ते रोखण्यासाठी हे परराष्ट्र सुरक्षा सल्लागार खूप अत्यंत महत्वाचं काम करत असतात बरं का. हा, हे लक्षात ठेवा. आशा करतो तुम्हाला चॅप्टर कळायला असेल, काही कळायला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता क्वेश्चन, त्याचा आन्सर मी नक्की देईन तुम्हाला. आणि जर असं तुम्हाला अभ्यास करायचा असेल आणि असं उपयुक्त माहिती तुम्हाला मिळून घ्यायची असेल आणि तुम्हाला एमपीसी युपीसी साठी तयारी करायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सो सबस्क्राईब करा आणि ही माहिती उपयुक्त वाटली तर तुमच्या मित्रांना देखील याला शेअर करा. आणि खरंच छान वाटलं असेल, खूप इन डिटेलमध्ये विश्लेषण दिलं आहे आणि खूप छान माहिती जर तुम्हाला मिळाली असेल, तुमच्या ज्ञानात भर झाला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. ठीक आहे. सो कीप सपोर्टिंग, असाच अभ्यास करत राहा. ओके, गॉड ब्लेस यू. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये नवीन पार्टमध्ये. ओके, तोवर मला रजा द्या. ओके, ठीक आहे बेटा, बाय.